मंडळी, जय भीमवाला होता म्हणून माझ्या वडिलांनी त्याला मारून टाकलं. नांदेडमधल्या आंचलच्या या शब्दानं आपल्या समाजाचा क्रूर आणि जातीवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. जातीच्या खोट्या इब्रतीनं पुन्हा एकाचा बळी गेलाय. मुलगा बौद्ध होता म्हणून वडील आणि भावाचा विरोध होता. समजून सांगूनही दोघांनी ऐकलं नाही म्हणून सक्षमचा काटा काढला. आधी गोळ्या घातल्या तरीही तो मेला नाही म्हणून परशी डोक्यात घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेल्या देहासोबत त्या प्रेयसीनं प्रतिकात्मक विवाह केला. त्यांनी माणूस मारला असेल पण फरशी गोळीनं ते प्रेम संपवू शकले नाहीत. हे हत्याकांड फक्त वैयक्तिक ट्रॅजेडी नाहीये, तर भारतीय समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाचा अतिशय भेसूर चेहरा आहे. जातीच्या खोट्या इब्रतीसाठी जातीच्या विखाराने घेतलेला हा एकमेव बळी नाहीये. गेल्या काही दिवसात असे कितीतरी मुर्दे पडलेले या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं, उत्तरेमधल्या राज्यांमध्ये घडायचं, खाप पंचायतीची भीती होती, आज महाराष्ट्रात हे घडताना दिसतंय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेतो आपण. कधी मुलांचे तर कधी मुलींचे मुर्दे पाडले जात आहेत. मारून सुद्धा त्यांना त्याची खंत नसते. छाती काढून मारल्याची कबुली दिली जाते. जातीच्या प्रतिष्ठेसाठी आपण काय केलं हे जगाला दाखवण्यासाठी. पण ही कसली मर्दुमकी. ज्या हाताने आयुष्यात आपल्या पोरीला कधी चापट मारली नसेल तो बाप आपल्या लेकराची खांडोळी कशी करू शकतो. बहुतेक वेळा गळा घोटणारे हात बापाचे आणि भावाचे असले तरी त्यांना टोचणारा, प्रवृत्त करणारा, टोमणे मारणारा आणि मरायला प्रवृत्त करणारा हा समाज आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. लोक काय म्हणतील, आई वडिलांच्या इब्रतीचं काय, समाजाच्या इब्रतीचं काय, या प्रश्नानं अनेकांना आयुष्यात मनाप्रमाणे लग्न करता आलेलं नाहीये. ज्यांनी धाडस केलं त्यांना बरंच भोगावं लागलं आणि आज तर मुर्दे पडतायत. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला पण विचार बुरसटलेलेच आहेत. जाती धर्माची अस्मिता टोकदार झाली आहे. मुलीच्या इब्रतीला जातीची प्रतिष्ठा मानली जातीये आणि ही जात व्यवस्था अधिक बळकट होतीये ही चिंता आहे. पण जातीची प्रतिष्ठा बुडवली म्हणून बोंबा मारणारा समाज अतिशय ढोंगी आहे, ढोंगी. तुम्ही बघा, श्रीमंतांच्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नात आनंदानं गोडदोड लाडू खाऊन येणारे आणि त्याचं गुणगान गाणारे, त्याला सहज स्वीकारणारे सामान्य माणसाला मात्र छळ छळ छळतात. हा ढोंगी समाज आहे. आज सामान्य माणसाच्या कुटुंबात एखाद्यानं केलं तर बहिष्कृत करतात. सैराट सारखे सिनेमे पाहून अश्रू ढाळणाऱ्या समाजाच्या डोळ्यात खऱ्याखुऱ्या हत्याकांडाने टिपूस येत नसेल काय म्हणावं. एकीकडे जागतिकीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जातीसाठी माती खायची. हा कसला विरोधाभास आहे. इथं मुलांना प्रेम करण्याचा अधिकार नाहीये का? अरे हा देश, हा समाज प्रेमाच्या अभिव्यक्तीला मानणारा आहे, पूजणारा आहे. आम्ही शिव, पार्वती, रुक्मिणी, कृष्ण, दुष्यंत, शकुंतला, सावित्री, सत्यवानाच्या कहाण्या ऐकल्या, दिल्या सोडून. स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची ऐतिहासिक स्वयंवर परंपरा स्वीकारलेला समाज आज लेकींची खांडोळी कसा काय करू लागला. जातीच्या खोट्या इब्रतीचे बळी कधी थांबणार आहेत हा सवाल घेऊन आलोय. पण त्याआधी बघा या महाराष्ट्रात घडतंय काय. नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती. जातीवादातून दलित तरुणाची हत्या. आधी गोळी झाडली मग दगडानं ठेचलं. प्रेयसीच्या कुटुंबियांनी सक्षमला संपवलं. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. नांदेडच्या सक्षम ताटेच्या कुटुंबियांचा हा काळीज पिळवटून टाकणारा टाहो. ज्या मुलीवर सक्षमनं जीवापाड प्रेम केलं, ज्या मुलीनं सक्षमला आयुष्याचा जोडीदार बनवण्याचं ठरवलं, तिच्या कुटुंबियांनी सक्षमची निर्घृण हत्या केली. त्याचं कारण काय तर सक्षम हा बौद्ध होता आणि त्याची प्रेयसी असलेली आंचल पद्मशाली समाजाची. जात वेगळी असल्यानं आंचलच्या घरच्यांनी 27 नोव्हेंबरला सक्षमला संपवल्याचं समोर आलं. प्रेमसंबंधाला विरोध होता म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं मिळून तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली. सक्षम तरीही पूर्णपणे मेला नाही म्हणून त्याला डोक्यात फरशी घालून संपवलं गेलं.
सक्षमच्या हत्येची बातमी कळताच आंचल धावत त्याच्या घरी पोहोचली. त्याचं पार्थिव बघून तिने टाहो फोडला. रडून जगाला सांगितलं, मी आता या पार्थिवासोबत लग्न करणार. आणि आंचलनं खरंच सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न केलं. 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामेडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आंचलच्या भावाचा आणि वडिलांचा कडाडून विरोध होता. तो दुसरा कुणीही आण, पण हा नको असं वारंवार सांगितलं गेलं. त्याला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं. आंचलच्या भावानं आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली. त्यामुळे आपल्या बापाला आणि भावाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंचल करते. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी बुधवारी सक्षमचे कुटुंबीय आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या आंचलची भेट घेतली आणि सांत्वन केलं. तसंच सक्षमच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. तसंच जोगेंद्र कवाडेंनीही ताटे कुटुंबियांची भेट घेतली. पूर्ण कुटुंबाला आणि आंचलच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे सक्षमचं कुटुंब आणि आंचल यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू, पण त्याच्याच बरोबर आंचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे. पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या युगामध्ये तिथे आमचा जे चंद्रावर जाण्याच्या सूर्याच्या प्रदक्षिणा घालण्याच्या गोष्टी बोलतो, तिथे जातीच्या नावाखाली केवळ एका मुलावर प्रेम झालं, मुलीवर प्रेम झालं म्हणून त्याची निघून हत्या केली जाते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आमच्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी सुरू. माझ्यावर कुणीही जोर जबरदस्ती केली नाही. मी माझ्या वडिलांना आणि भावाला जिंकू देणार नाही. मी सक्षमची आहे आणि शेवटपर्यंत सक्षमचीच बनून राहणार. हे शब्द आहेत 21 वर्षाच्या जाणत्या वयातल्या मुलीचे. आज या घटनेनं महाराष्ट्र सुन्न आहे. सक्षमची हत्या झाली म्हणून राग व्यक्त करावा की आंचलनं तिच्या कृतीतून प्रेम जिंकवलं म्हणून तिचं अशा परिस्थितीत कौतुक करावं, अशा द्विधा मनस्थितीत आहे. पण या घटनेतून महाराष्ट्रातला जातीवाद किती टोकाला पोहोचलाय हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा सवाल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.